नमस्कार. मी एक कॉकरोच जनता पार्टीचा सामान्य सदस्य आहे. ना मी कोण कॉकरोच जनता पार्टीचा आमदार आहे, खासदार आहे, तालुका अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष कोणीच नाही. मी एक मागच्या 4-5 वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी आहे, जो की बेरोजगार आहे आणि त्याला काही दिवसापूर्वी कॉकरोच म्हणून हिणवलं गेलं. परंतु मग हे कॉकरोच जे निर्माण होतात, बेरोजगारी आहे, त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? तुमचंच सरकार. स्पर्धा परीक्षेमध्ये पाहिलं तर जागा असतात 30, 40, 50 आणि फॉर्म येतात 2,00,000, 2.5 लाख, 3,00,000. मग 1,000-2,000 जागा भरतात. तिथे की समजा लोकं नोकरीला लागतात. पण बाकीच्या मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? बाकीच्या युवा पिढीने करायचं काय? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि हे कॉकरोच जनता पार्टी झाल्यानंतर जे स्वयंघोषित आमदार, खासदार जे स्वतः पदे घेत आहेत, ही पदे ऑलरेडी आहेत. म्हणजे आमदार आहेत, खासदार आहेत, आपण पाहतच आहोत. मग हे पदे वगैरे घेण्यापेक्षा आपण लोकांसाठी काय करू शकतो? आपण आपल्या युवा मित्रांसाठी, युवा पिढीसाठी काय करू शकतो? ते महत्त्वाचं आहे. आणि माझं असं म्हणणं नाही की तुम्ही पदे घेऊ नका. नेतृत्व करा, नेतृत्व लागतंच प्रत्येक गोष्टीला. परंतु आता जे सरकार करतंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं. लोकांसाठी, लोकांची कामे करण्यासाठी एकत्र या. लोकांची कामे करण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी संघटना बनवा, संघटित व्हा आणि एकत्र या. आणि ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी कामं करताल, त्यावेळेस लोकं स्वतः तुम्हाला त्यांचं नेतृत्व समजतील आणि ते स्वतः तुम्हाला पदे देतील. बाकी युवा पिढीची तुम्ही ताकद तर पाहिलेलीच आहेत. अवघ्या काही दिवसातच बी-जे-पी सारख्या मोठ्या पार्टीचे जेवढे फॉलोअर्स नाहीत, त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स झालेले आहेत कॉकरोच जनता पार्टीचे. तर ही युवा शक्ती अशीच समोर आली पाहिजे, असेच युवा एकत्र आले पाहिजेत आणि असेच संघटित राहून राहिले पाहिजेत. जय हिंद, जय भारत.